JR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा सेवानिवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, पेन्शनधारक आहेत त्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 10 जून 2025 रोजीचा म्हणजेच आज रोजीचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्यासंदर्भात याच्या अगोदर JR निर्गमित करण्यात आलेले आहेत। याच्या संदर्भात वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेली आहे आणि आता शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा विषयनिहाय एम्प्लॉयमेंट करून विवक्षित कामासाठी करार पद्धतीने उपलब्ध करून घेता येतील या संदर्भातली कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये निवड प्रक्रिया, नियुक्ती, नामिका सूची, याचा कालावधी, हमीपत्र जो आहे, नियुक्ती आदेश जो आहे तो कसा असणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। वयोमर्यादा सुद्धा देण्यात आलेली आहे। सक्षम प्राधिकारी या संदर्भात कोण असतील? गट क व ड संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने मात्र या संदर्भात नियुक्ती देता येणार नाही। गट अ ब या संवर्गातून निवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत त्यांना या पद्धतीने करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे आणि या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये निमशासकीय सेवा किंवा या अगोदरचं जे मूळ वेतन आहे, मूळ निवृत्ती वेतन जे आहे व त्यावरील महागाई भत्त्यासह मिळणाऱ्या रकमेएवढी रक्कम त्यांचं मासिक वेतन म्हणून निश्चित करण्यात यावं असाही उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि शक्यतो नियुक्तीचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा राहील, परंतु हा आवश्यकतेनुसार वाढवता येईल या संदर्भातल्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। भत्त्यासंदर्भात जास्तीत जास्त 25% इतक्या मर्यादेपर्यंत भत्ते जे आहेत, निवास भत्ता, प्रवास भत्ता आणि दूरध्वनी भत्ता वेतनाच्या प्रमाणात देण्यात यावेत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच 58 वर्षानंतर सेवानिवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत, अधिकारी वर्ग जो आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, कारण त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर परत एकदा शासकीय सेवेमध्ये राहून काम करता येणार आहे आणि त्या संदर्भातली संपूर्ण पार्श्वभूमी किंवा संपूर्ण विहित पद्धती जी आहे ती विहित पद्धती विशद करणारा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छाने सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ, पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये अशाही सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। सविस्तर शासन निर्णय आपण स्क्रोल करून स्क्रीन पॉज करून पाहू शकताय, वाचू शकताय आणि याची माहिती घेऊ शकताय। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा। या संदर्भात सोबतचं परिशिष्ट अ सुद्धा देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये वेतन, निवृत्ती वेतन जे आहे त्याची माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे।